सावित्री सत्यवान यांच्या निष्ठेची आणि बुद्धीची गाथा. सावित्रीने मृत्यूलाही हरवलं. ही गोष्ट मुख्यतः वटसावित्री व्रताशी संबंधित आहे, पण करवा चौथ प्रमाणेच यातही पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यामुळे अनेक ठिकाणी ही गोष्ट करवा चौथच्या प्रसंगीही सांगितली जाते. राजकुमारी सावित्रीने वनवासी राजा द्युमत्सेन याचा पुत्र सत्यवान याला पती म्हणून निवडलं. पण देवर्षी नारदांनी सावित्रीला सांगितलं की सत्यवान अल्पायुष्य आहे, फक्त 1 वर्षात त्याचा मृत्यू होईल. तरी सुद्धा सावित्रीने आपल्या निर्णयावर ठाम राहून सत्यवानशीच विवाह केला. 1 वर्षानंतर ज्या दिवशी सत्यवानचा मृत्यू होणार होता, त्या दिवशी तो जंगलात लाकूड तोडत होता. तेव्हा यमराज स्वतः त्याचे प्राण घेण्यासाठी आले. सत्यवानचे प्राण घेऊन यमराज निघाले, पण सावित्रीही त्यांच्या मागे निघाली. यमराजाने तिला अनेकदा थांबवलं, पण ती थांबली नाही. तिच्या अढळ निष्ठेने प्रभावित होऊन यमराज म्हणाले, तू 3 वर माग, पण पतीचे प्राण मात्र नाही. सावित्रीने आपल्या बुद्धीचा उपयोग करत म्हणाली, ठीक आहे, मला 3 वर द्या. त्यातला पहिला वर माझ्या अंध सासू सासऱ्यांना दृष्टी मिळो, दुसरा वर त्यांचे हरवलेले राज्य परत मिळो, तिसरा आणि शेवटचा वर मला 100 पुत्र होवोत. यमराजांनी तिचे वरदान मान्य केले. तेव्हा सावित्रीने नम्रपणे विचारलं, पतीशिवाय मी पुत्रवती कशी होणार? सावित्रीच्या चातुर्याने आणि पतिव्रतेने यमराज थक्क झाले. त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले आणि त्यांना दीर्घायुष्याचं वरदान देखील दिलं. ही कथा दाखवते की निष्ठा, श्रद्धा आणि बुद्धी त्यांच्या संगमाने एक स्त्री मृत्यू सुद्धा जिंकू शकते आणि आपलं सौभाग्य पुन्हा प्राप्त करू शकते.